रावेर येथील दयाराम मानकरे यांना हिंगोली येथे महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन पुणेचा 2024 व 25चा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। या निमित्त त्यांचा आयोजित सत्कार सोहळा कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला। श्री मानकरे गुरुजी हे रावेर तालुका निवृत्त सेवा संघाचे मागील 8 वर्षापासून अध्यक्षपद भूषवित आहेत। तालुक्याची सभासद संख्या 1800 असून त्यात माध्यमिक शिक्षक, नपा कर्मचारी, तहसील कार्यालय कर्मचारी, पंचायत समिती कर्मचारी यांचा समावेश आहे। सेवानिवृत्तांचे भविष्यांचा विचार करून 45 लाख रुपयांचे 1600 स्क्वेअर फीट भवन उभारण्याचे काम लवकरच ते पूर्णत्वास जाईल। त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी विमल मानकरे यांचाही मोलाचा वाटा ठरला आहे। सुधाकर चौधरी, परदेशी, रायमळे, भागवत महाजन, प्राध्यापक एस.बी. महाजन, हशमत अली, भारंबे, हरी पाटील, सीताराम महाजन, वानखेडे, एल.डी. कराड, रामकृष्ण सेनू, सुधाकर धांडे, गोपू भारंबे, मोर पाटील, किरणगे, सुरेश पाचपांडे, सिंधू महाजन, हिलाल सोनवणे आदींचे सहकार्य लाभले। आपले आरोग्य टिकतील, आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढींचे आरोग्य टिकतील आणि बाकी तर ह्या 2 वक्त्यांनी आपल्याला अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन, सखोल मार्गदर्शन केलेलं आहे। फक्त काका तुम्ही जो एक प्रश्न विचारला होता की ह्या ताईंचा माल युरोपियन कंट्रीमध्ये कसं काय गेला, त्याच्याबद्दल थोडंसं एक गोष्ट सांगते की अपेडा ही आपल्या एक शासनाची संस्था आहे की त्यांचं काम असतं हा भारतातला माल नेऊन बाहेरच्या देशामध्ये निर्यात करायचा असतो। तर त्या संस्थेमार्फत हा माल निर्यात केला जातो। त्याच्यामध्ये द्राक्ष, तुमचे वेगवेगळे फळं, भाजीपाला, इव्हन जे मांस असतं मांस, ते सुद्धा सगळ्या गोष्टी, अंडी, या सगळ्या गोष्टी त्याच्यातून निर्यात केल्या जातात। पण त्याच्यावरती जे हे असतं, या संस्थेचं कंट्रोलिंग असतं, याच्यामध्ये अपेडावरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं। ग्रेप म्हणजे जर तुम्हाला द्राक्ष निर्यात करायचे असेल तर ग्रेप नेट म्हणून तिथे असतं, त्याच्यावरती रजिस्ट्रेशन करावं लागतं। भाजीपाला निर्यात करायचं असेल तर व्हेजनेट म्हणून हे पोर्टल असतं, त्याच्यावरती रजिस्ट्रेशन करायचं असतं। तर अपेडा आणि कृषी विभाग या दोघांच्या याच्याने हे पोर्टल सुरू असतं। एकदा तुम्ही त्याच्यावर रजिस्ट्रेशन केलं की त्याची ट्रेसेबिलिटी राहते, म्हणजे हा माल जर युरोपात गेला तर त्यांना माहीत असतं की हा माल जिल्ह्यात